ध्येयशक्तीतून उद्यमशीलतेकडे, ज्ञानदानातून समाजहिताकडे गगनभरारी घेणारे माननीय श्री संजयजी घोडावत यांना 59व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजय घोडावत विद्यापीठ. या देशाने काँग्रेस सरकारची 60-70 वर्ष बघितली. एका जातीवरती प्रेम करायचं, देशापेक्षा सत्तेला महत्त्व द्यायचं, हे काँग्रेसची नीती नियती. त्या काँग्रेसनं देशाला स्वातंत्र्य दिले म्हणून काँग्रेसचे नेते छाती ठोकपणे सांगत असतात, पण ते कधीच सांगत नाहीत की त्या काँग्रेसनं या देशाचं विभाजन केलं, त्या काँग्रेसनं पाकिस्तान बनवलं, त्या काँग्रेसनं बांगलादेश बनवलं, भारताचे तुकडे तुकडे केले. आणि मी हे बोलतोय म्हणजे या बोलण्यामागं एक तथ्य सुद्धा आहे. हे सांगण्यासाठी आज परत मी तुमच्यासमोर आलोय की काल कर्नाटकच्या विधानसभेमध्ये राज्यसभेची निवडणूक होते. कर्नाटकच्या विधानसभेमध्ये नासिर हुसेन नावाचा काँग्रेसचा उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत जिंकून येतो आणि जिंकून आल्यानंतर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजी सुरू होतात. मला सांगा काँग्रेसवाले, पाकिस्तान जिंदाबाद म्हणायला तुम्हाला लाज कशी वाटत नाही? आणि हे ऐकल्यानंतर काँग्रेसचा एकही नेता तोंड उघडून विरोध सुद्धा करत नाही. मग तुमची जात कुठली, तुमचा धर्म कुठला? देशापेक्षा सत्ता आणि मताचं राजकारणच महत्त्वाचं आहे का? आणि जर नाही तर मग बोला ना, काहीतरी तोंड उघडा. नरेंद्र मोदी सारख्या देशभक्त पंतप्रधानांच्या बाबतीत सारखं वाट करत असता, आता का तोंड बंद आहे? आम्ही देशाला स्वातंत्र्य दिलं काँग्रेसनं म्हणून सांगणारे मल्लिकार्जुन खरगे आत्ता मूग गिळून तोंड बंद करून का गप्प आहेत? तुम्ही स्वातंत्र्य दिला नाही, देशाचे तुकडे तुकडे करून देशाचे तुकडे आमच्या समोर ठेवला आहे, हिंदू मुसलमानांचं भांडण आमच्या समोर ठेवलं आहे. काँग्रेसवाले तुम्ही बेशरम आहात आणि तुम्ही हे सगळं बघून गपही बसता. पण आता जनता नाही का बसणार? मी कर्नाटकच्या राज्यपालांना हात जोडून विनंती करतो, त्यांनी ह्या कर्नाटकमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी. हे सरकार देशद्रोही सरकार आहे, देशाविरोध काम करणारं सरकार आहे. अशा सरकारची जरूरत या कर्नाटकात काय देशात कुठंच नाही. त्यामुळं राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि नासिर हुसेन आणि त्यांच्या सहकारी जे पाकिस्तान जिंदाबादचे नारे देत होते, घोषणा देत होते, त्यांच्यावरती केस घालून त्यांना जेलची हवा खायला पाठवलं पाहिजे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि ती राज्यपालांनी स्वतः पुढे येऊन करावं असं मी त्यांना हात जोडून विनंती करतोय.